नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, प्रीती अकॅडमी मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आपण आपल्या या चॅनलवर टीईटी, सीटेट त्याचप्रमाणे टेट अशा टीचिंग एक्झामची प्रिपरेशन आपण या चॅनलवर करून घेत असतो। मागील व्हिडिओमध्ये बऱ्याचशा कन्सेप्ट क्लिअर झालेले आहेत, जसं मॅथ्स लो झालेला आहे, बरेच टॉपिक पिक केलेले आहे। सायन्सची मी एक सिरीज चालू केलेली आहे, ते सुद्धा तुम्ही बघू शकता। सायन्सची सिरीज आहे, इयत्ता 8वी ला स्टार्ट केलेले आहे। हळूहळू आपण सोशल सायन्सला पण करू आणि मॅथ्स सुद्धा पूर्ण कंप्लीट करूया, ठीक आहे। तर आता बघा, आजचा जो व्हिडिओ आहे हा आपला पीवायक्यू आहे। पीवायक्यू कोणाची आहे? पियाजे यांची आहे। मागील एका व्हिडिओमध्ये सुद्धा मी दिले, पण त्यामध्ये मी तुम्हाला एज डिफाइन करून दिलं होतं की कशा प्रकारचे एज आहे, कोणते कोणते हे आहे, म्हणजे मूर्त संक्रियात्मक, कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज, फॉर्मल ऑपरेशनल स्टेज वगैरे हे सगळं मी तुम्हाला समजून सांगितलं। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय सांगणार आहे, जे चार त्यांनी जे घटक सांगितले ना, मूलभूत तत्व, ओके, ते मी तुम्हाला सांगते। स्कीमा, जिम्लेशन है ना, हे मी तुम्हाला समजून सांगणार आहे। पण त्या अगोदर काय माहितीये का, आपण पहिले पियाजे यांची थोडी माहिती घेऊ। बघा, पियाजे काय आहे? पियाजे हे एक रेडिकल कन्स्ट्रक्टिव्हिस्ट आहे, म्हणजे कट्टरपंथी रचनावादी आहे। ते एक स्विस मानसशास्त्रज्ञ होते आणि त्यांना फादर ऑफ चाइल्ड सायकोलॉजी म्हटलं जाते। पियाजे यांना फादर ऑफ चाइल्ड सायकोलॉजी म्हटलं जाते, लक्षात ठेवायचं। आणि त्यांनी सांगितलेलं आहे की प्रोसेस कशी राहते यांची, सगळी बालकांची डिसकंटिन्यू राहते। का? कारण की त्यांनी एजला महत्व दिलेलं आहे। त्यांनी सांगितलेलं आहे की भाई 0 ते 2 वर्ष इथं, 2 ते 7 इथं, 7 ते 11 इथं, 11च्या पुढे तिकडे, म्हणजे टप्प्याटप्प्याने काय होते, मुलांचा विकास होतो। म्हणून त्यांनी सांगितलं की ही प्रोसेस काय, ही डिसकंटिन्यू आहे। एजला त्यांनी खूप जास्त प्रमाणात महत्व दिले। ज्यांनी एजला महत्व दिलेलं नाहीये ते म्हणतात की ह्यांची जी प्रोसेस आहे ती कंटिन्यू चालते, ओके। परंतु यांच्या मते, पियाजे यांच्या मते की यांची ही जी प्रोसेस आहे ती कशी आहे, ती डिसकंटिन्यू आहे। त्यांच्या मते मुलं जे आहे ना, ते लिटिल सायंटिस्ट असतात, ओके, नन्हे खोजकर्ता, नन्हे वैज्ञानिक असं म्हटलं जाते। त्याचप्रमाणे ते ऍक्टिव्ह एक्सप्लोर सुद्धा असतात, ऍक्टिव्ह एक्सप्लोर ऑफ द एन्व्हायरमेंट। कोणी सांगितलेलं आहे? पियाजे यांनी सांगितलेलं आहे। काय सांगितलेलं आहे की ते लिटिल सायंटिस्ट असतात आणि काय असतात, ऍक्टिव्ह एक्सप्लोर असतात ऑफ द एन्व्हायरमेंट। पियाजे यांच्या मते थॉट कम फर्स्ट दॅन लँग्वेज, पहिले विचार येतात मग तुमची भाषा। बरं, हे जे वाक्य आहे ना, हे वाक्य फार महत्वाचं आहे। का हे महत्वाचं आहे? कारण की हे जे वाक्य आहे हे बऱ्याचशा, म्हणजे तुमचं जे आपलं सीटेट मध्ये मराठी पेडागॉजी, हिंदी पेडागॉजी मध्ये, इंग्लिश पेडागॉजी मध्ये हे विचारलं जाते आणि टीईटी मध्ये जे आहे, टीईटी मध्ये सुद्धा हे वाक्य विचारलं जाते। म्हणून लक्षात ठेवा की हे काय आहे, की थॉट कम फर्स्ट दॅन लँग्वेज असं विचारते। कुणी म्हटलेलं आहे? पहिल्यांदा तुमची विचार येते मग तुमची भाषा येते। तुम्ही हे कुणी म्हटलंय? ते हे तुमचं पियाजे यांनी म्हटलेलं आहे, ओके, आलं लक्षात? चला, आता आपण एक प्रश्न बघून घेऊ। फिटिंग न्यू इन्फॉर्मेशन इनटू एक्झिस्टिंग स्कीमा इज नोन ॲज। आता जो आपला स्कीमा असते, आता आपण पहिले स्कीमा म्हणजे काय? स्कीमा म्हणजे काय की द मेंटल अँड सायकोलॉजिकल स्ट्रक्चर विच आर बिल्डिंग ब्लॉक ऑफ द थिंकिंग। स्कीमाला बोधात्मक संरचना सुद्धा म्हटलं जाते, ठीक आहे, तर मराठीमध्ये म्हटलं जाते, ठीक आहे। आता स्कीमा म्हणजे काय असते की मेंटल अँड सायकोलॉजिकल स्ट्रक्चर विच आर बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ द बिल्डिंग, हे याला स्कीमा म्हटलं जातं। आता काय माहितीये का, कुठल्या मेंटल आणि हे बिल्डिंग ब्लॉक्स जिथे आलं ना, समजा बिल्डिंग ब्लॉक्स आलं तर समजून तो स्कीमा। काही जे हे राहतात ना, की आपलं काय म्हणतात, क्ल्यू राहतात, ते क्ल्यू लक्षात ठेवणं आवश्यक आहे। बिल्डिंग ब्लॉक्स आहे, ओके, मेंटल अँड सायकोलॉजिकल स्ट्रक्चर आहे, त्याला स्कीमा म्हटले जाते। आता कसं आहे माहितीये का, जेव्हा बाळ जन्माला येते, बाळ जन्माला आल्यानंतर त्याला काही क्रिया ह्या म्हणजे स्वतःहूनच अवगत असतात, जसं चोपणे आहे किंवा मग आणखी काही रडणे आहे, करणे, ह्या क्रियाने त्याला स्वतःच अवगत असतात। म्हणजे हा जो स्कीमा आहे ना, जी स्कीमा जो आहे, जी माहिती आहे त्याच्याजवळ, त्याची बिल्डिंग ब्लॉक्स तो पहिलेच बनलेले असतात, ओके, त्याला म्हटलं जातं स्कीमा। इथे आपण प्रश्न बघितला। आपला प्रश्न काय की फिटिंग न्यू इन्फॉर्मेशन इनटू एक्झिस्टिंग स्कीमा इज नोन ॲज, ओके, नवीन इन्फॉर्मेशन जुन्या स्कीमा मध्ये टाकणे, याला काय म्हटलं जातं? याला अजिम्युलेशन असे म्हटले जाते। मी सांगते तुम्हाला कसं काय आहे, ते लक्ष द्या तुम्ही। दुसरा एक प्रश्न आहे बघा, विच टर्म डज पियाजे यूज फॉर मेंटल स्ट्रक्चर विच आर द बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ द व्यक्ती। आपण आताच बघितलं की द मेंटल अँड सायकोलॉजिकल स्ट्रक्चर विच आर द बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ द थिंकिंग, म्हणजे तुमचं स्कीमा, ओके। प्रश्न पेपर मध्ये येणार आहे, उतरतोच तो प्रश्न की मेंटल अँड सायकोलॉजिकल स्ट्रक्चर विच आर बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ द थिंकिंग, त्याला म्हटलं जातं स्कीमा, बोधात्मक संरचना। आलं लक्षात तुमच्या? आता बघा, हे जो स्कीमा झाला, म्हणजे पहिलेच काही प्रतिक्षिप्त क्रिया त्यांना अवगत असत मुलांना, तो स्कीमा। त्याच्यानंतर आहे अडॉप्शन। आता अडॉप्शन म्हणजे काय आपण बघूया। द प्रोसेस ऑफ ऍडजस्टिंग
डिलेटिंग स्कीमा अँड फॉर्मिंग न्यू स्कीमा याला म्हटलं जातं अडॉप्शन. हे तुम्ही लक्षात घ्या बरं, कारण की पेपरमध्ये विचारलं जाते द प्रोसेस ऑफ ऍडजस्ट करणे स्कीमा, डिलेट करणे स्कीमा आणि नवीन स्कीमा तयार करणे त्याला म्हटलं जातं अडॉप्शन. आणि या अडॉप्शनचे दोन भाग पडतात. एक आहे तुमचं असिमिलेशन, एक आहे तुमचं अकोमोडेशन. आलं लक्षात तुमच्या? आपण काय काय बघितलं माहितीये का? पहिले आपण पियाजेला बघितलं. पियाजे आपण बघितला की तो एक रेडिकल कन्स्ट्रक्टिव्हिस्ट आहे, ते स्विस मानसशास्त्र, त्यांना फादर ऑफ द सायकोलॉजी म्हटले जाते. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की प्रोसेस जी आहे यांची ती डिस्कंटिन्यू आहे. विकास कसा आहे? डिस्कंटिन्यू प्रमाणे होत जाते, कंटिन्यूस प्रोसेस नाही आहे ती. एजला यांनी जास्त महत्व दिलेलं आहे. त्यांनी म्हटले की मुलं जे आहे ते लिटल सायंटिस्ट त्यांना वैज्ञानिक ते आहे आणि ऍक्टिव्ह एक्सप्लोर सुद्धा, ऍक्टिव्ह एक्सप्लोर ऑफ द इन्व्हायरमेंट आहे. त्यांनी हे सांगितलं की थॉट कम फर्स्ट दॅन लँग्वेज, पहिले विचार येतात मग तुमची भाषा येते. लक्षात? मग आपण प्रश्न उत्तर बघितले. प्रश्नामध्ये आपण बघितलं की बाई फिटिंग न्यू इन्फॉर्मेशन इनटू एक्झिक्युटिव्ह स्कीमा इज नोन ॲज, हे आपल्याचा आन्सर बघितला आपण असिमिलेशन. परत आपण बघितलं की विच टर्म डज पियाजे यूज फॉर मेंटल स्ट्रक्चर विच आर द बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ द थिंकिंग. बिल्डिंग ब्लॉक लक्षात ठेवायचं, बिल्डिंग ब्लॉक म्हणजे तुमचं स्कीमाच आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. ठीक आहे, तर याचा आन्सर आहे तुमचं स्कीमा. ओके, मग आपण स्कीमा बघितला. स्कीमा काय? द मेंटल अँड सायकोलॉजिकल स्ट्रक्चर विच आर बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ द थिंकिंग. हे एक मेंटल आणि सायकोलॉजिकल स्ट्रक्चर आहे जे काय बिल्डिंग ब्लॉक आहे. मराठीमध्ये याला बोधात्मक संरचना म्हणतात. म्हणजेच मराठीमध्ये जर मी तुम्हाला समजून सांगते सोप्या भाषेमध्ये, ते म्हणजे मुलांना काही क्रिया अगोदरच प्रतिष्ठित, म्हणजे काही क्रिया त्यांना अगोदरच अवगत असतात. जसं झोपणे झालं किंवा मग रडणे झालं, हे त्यांना अगोदरच हे असतात. तो काय तो स्कीमा आहे त्यांचा, अगोदरचा आहे. आलं लक्षात? आणि आपण नंतर अडॉप्शन बघितलं. अडॉप्शन मध्ये मी तुम्हाला सांगितलं की ही प्रोसेस आहे. कसली प्रोसेस आहे? ऍडजस्टिंग, डिलेटिंग स्कीमा आणि फॉर्मिंग न्यू स्कीमा. ऍडजस्ट करणे स्कीमा, ओके, डिलेटिंग स्कीमा, डिलेट करणे स्कीमा आणि नवीन इन्फॉर्मेशन त्याला टाका. आता याच्यामध्ये दोन भाग आहे, एक आहे तुमचं असिमिलेशन आणि एक आहे तुमचं अकोमोडेशन. आता असिमिलेशन म्हणजे काय मी तुम्हाला सांगते. असिमिलेशन म्हणजे काय की नवीन इन्फॉर्मेशन घेणे, नवीन इन्फॉर्मेशन घेणे. आता जसं मी उदाहरणाच्या स्वरूपात तुम्हाला सांगते की कसं काय. आता बघा की एक लहान मुलगा आहे समजा आणि त्याच्या वडिलांनी त्याच्यासाठी काही फ्रुट्स आणले. ओके, त्याच्यासाठी काही फ्रुट्स आणले. आता त्याला हे माहिती आहे की बनाना जो आहे त्याला फ्रूट म्हटलं जातं. ओके, ऍपल आहे त्याला फ्रुट्स म्हटलं जातं, हे त्याला माहिती आहे. हा काय त्याचा स्कीमा ऑलरेडी रेडी आहे. हा जो स्कीमा आहे ना, हा त्याचा ऑलरेडी रेडी आहे की बाई हे फ्रुट्स आहे, बनाना आहे, ऍपल आहे, हे वगैरे फ्रुट्स आहे. मग त्याच्या बाबांनी काय केलं की आलू आणले किंवा नाही तर मग वांगी आणली, असं भाज्या त्यांनी आणल्या. पण त्याला माहिती नाही ना की बाई ते हे आहे म्हणून, की ते फ्रुट्स आहे म्हणून. त्याला काय वाटतं की बाई ते फ्रुट्सच आहे, म्हणून तो काय करतो माहितीये का, याच याच्यामध्ये म्हणजे जे फ्रुट्सची त्याची जी कॅटेगरी आहे ना, त्या फ्रुट्सच्या कॅटेगरीमध्येच तो वांग्याला, त्याच्यानंतर आलू या फ्रुट्सच्या कॅटेगरीमध्येच ते टाकते. मग जेव्हा त्याला सांगितलं जाते की नाही बाबा हे फ्रुट्स नाही आहे, हे व्हेजिटेबल आहे, मग तो काय करते की नवीन स्कीमा तो तयार करतो, नवीन गोष्ट तो तयार करतो. त्याच्यामध्ये म्हणजे त्याची जी काही एक व्हेजिटेबलची त्याची जी काही कॅटेगरी असते त्या व्हेजिटेबलच्या कॅटेगरीमध्ये तो त्याला टाकतो. ठीक आहे, मग त्याच्या बाबाने जर समजा काही हे आणले, त्याला काय म्हणते बदाम आणले, काजू आणले, तर मग त्याचा सुद्धा तो वेगळं एक स्कीमा तयार करतो आणि त्याच्यामध्ये ते सगळं टाकतो, है ना. म्हणजेच काय आहे की फिटिंग न्यू इन्फॉर्मेशन इनटू एक्झिस्टिंग स्कीमा, है ना. आणि लक्षात आलं का तुमच्या? मी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं की जे काही नवीन इन्फॉर्मेशन आहे ते आपल्या जुन्या स्कीमामध्ये टाकणे. ओके, त्याला म्हटलं जातं त्याला म्हटलं जातं असिमिलेशन. कारण की बघा, पहिल्यांदा त्याला माहिती होतं की जे बनाना आहे, ऍपल आहे, फ्रुट्स आहे, त्याला माहिती होतं. मग त्याच्या बाबांनी जेव्हा वांगी आणली किंवा मग कुठली एखादी भाजी आणली, त्याला वाटलं ते फ्रुट्सच आहे. परंतु जेव्हा त्याला सांगितलं जाते की नाही बाबा हे फ्रुट्स नाही, हे व्हेजिटेबल आहे, तर तेव्हा काय होते, त्याचा वेगळा एक स्कीमा तयार करतो. म्हणजेच तो काय करतो की नवीन इन्फॉर्मेशन इथे फिट करतो, है ना. नवीन इन्फॉर्मेशन इथे फिट करतो, म्हणून याला असिमिलेशन म्हटलं जातं. याला असिमिलेशन म्हणजे फिटिंग न्यू इन्फॉर्मेशन इनटू एक्झिस्टिंग स्कीमा, याला काय म्हटलं जातं? असिमिलेशन म्हटलं जातं. आलं लक्षात तुमच्या? याला असिमिलेशन म्हटलं जाते. आणि नंतर आहे मग अकोमोडेशन. मग आता अकोमोडेशनचा जो पार्ट आहे हा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया, कारण व्हिडिओ जास्त लंबा होऊन जाईल.
त्याच्यामुळे तो बघण्यामध्ये मग तुम्ही कंटाळा करता, म्हणून व्हिडिओ शॉर्ट्सच बनवते, शॉर्टवाला व्हिडिओ बनवते. फक्त तुम्ही लक्ष द्या, मी या व्हिडिओमध्ये काय सांगितलं की पियाजे क्रिटिकल कन्स्ट्रक्टिव्हिस्ट होते, ते स्विस मानसशास्त्रज्ञ होते, ते त्यांना फादर ऑफ द सायकोलॉजी म्हटलं जाते. ते म्हणतात की जे प्रोसेस आहे ती डिस्कंटिन्यू आहे, त्यांनी एजला जास्त महत्व दिलेले आहे. त्यांच्या मते जे मुलं आहे ते ऍक्टिव्ह एक्सप्लोअर आहे, ओके, लिटल सायंटिस्ट आहे, है ना. आणि त्यांनी म्हटलं की थॉट कम फर्स्ट दॅन लँग्वेज, पहिले तुमचे विचार येतात मग तुमची भाषा येते. ओके, मग आपण बघितलं स्कीमाला आपण त्यांनी म्हटलेलं आहे की ते काय मेंटल अँड सायकोलॉजिकल स्ट्रक्चर विच आर द बिल्डिंग ब्लॉक्स. ओके, दिस इज द बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ द थिंकिंग. आपल्या विचाराचे जे नवीन बिल्डिंग ब्लॉक्स असतात त्यांना म्हटलं जातं स्कीमा. आणि मी आणखी तुम्हाला सांगितलं अडॉप्शन मध्ये प्रोसेस आहे, ऍडजस्टिंग अँड डिलीटिंग स्कीमा आणि फिटिंग न्यू स्कीमा. त्याला तुम्हाला अडॉप्शन म्हटलं जाते. अडॉप्शनचे दोन भाग म्हणजे अझिमिलेशन आणि अकोमोडेशन. मग मी अझिमिलेशन बद्दल तुम्हाला माहिती सांगितली. मी त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की बाई फिटिंग न्यू इन्फॉर्मेशन इनटू एक्झिस्टिंग स्कीमा, नवीन इन्फॉर्मेशन आपल्या फिट असलेल्या म्हणजे जो आपला फिट असलेला जुना स्कीमा आहे त्यामध्ये टाकणे म्हणजे तुमचं अझिमिलेशन. इथे मी तुम्हाला उदाहरण दिलं फ्रुट्सचं, व्हेजिटेबल्सचं, आणि अझिमिलेशन कसं केलं जाते हे मी तुम्हाला सांगितलं. आता एक भाग राहिलेला आहे अकोमोडेशनचा, तो आपण नेक्स्ट पार्ट मध्ये बघूया. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असल्यास नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि जर कुणाला नोट्स हव्या असतील तर त्यांनी नक्कीच मला मेसेज करा, मी नक्कीच त्यांना नोट्स प्रोव्हाइड करेन. थँक्यू.